भाजपचा आमदार झाल्या म्हणून भाजपच्याच लोकांचे कामं करणार का, असा मी सकाळी प्रश्न विचारला. म्हणून आमच्या आमदार महोदयांना मिरची लागली आणि म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला कार्यकर्ते पाठवून सत्तेची मगरुरी वापरून सिस्टम वापरून माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला. खरं तर तुम्ही आमदार आहात. तुम्ही आमदार असताना आम्ही सामान्य लोक तुम्हाला प्रश्न विचारणार, आम्ही सामान्य लोक तुमच्या विरोधात आंदोलन करणार, आम्ही सामान्य लोक तुमची गाडी अडवणार, आम्ही सामान्य लोक तुम्ही घेतलेल्या प्रत्येक चुकीच्या निर्णयावर आवाज उचलून उद्रेक करणार. हा आमचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे. असल्या गुन्ह्याला आम्ही भीक घालत नाही तुमच्या. आम्हाला संविधानावर विश्वास आहे. मात्र तुमची हिटलरवादी वृत्ती यातून लक्षात येते. तुम्हाला जर का तुमच्याच लोकांचे कामं करायचे होते तर आमदार कशाला झाले? तुम्हाला जर का तुमच्याच बूथ प्रमुखाच्या वावरात जायचं होतं तर आमदार कशाला झाले? पार्टीचा अध्यक्ष व्हायचं होतं, पार्टीचं एखादं पद घ्यायचं होतं. आमदार म्हणजे काय तुमच्या घरचं पद वाटलं काय तुम्हाला? आंधळे पंचनामे केले, जिथं जास्त नुकसान झालंय ते सोडून दिलं आणि कार्यकर्त्याच्या वावरात जाऊन पंचनामे केले. आणि मग मी बोललो तर कार्यकर्त्यांचे माथे भनकवून त्यांना पैसे देऊन सत्तेचा सिस्टमचा गैरवापर करून पोलीस स्टेशनला पाठवले. माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला. ओ आमदार साहेब, इकडं वाघाचं बछड आहे, घाबरत नसते. असे 1000 गुन्हे घ्यायला मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आमदार आहात, जबाबदार व्यक्ती आहात आणि जबाबदार व्यक्तीला प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे. आणि आमच्या गोरगरीब शेतकरी बांधवांवर अन्याय होत असेल, एकतर्फी भूमिका त्यांना जर का तुम्ही देत असाल, भेदभाव जर का त्यांच्यासोबत तुम्ही करणार असाल तर तुम्हाला खणकावून जबाब विचारला जाईल. आमदार झाले म्हणजे काय राजे महाराजे झाले नाही तुम्ही. गुन्हा दाखल करताय, न्यायदेवतेवर आम्हाला विश्वास आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की गुन्हा दाखल केल्याने या मंगेश साबळेचं राजकारण संपेल. मी राजकारण करत नाही, तुम्ही राजकारण करतात. भ्रष्टाचारी अतुल चव्हाण राजकारण करतो. 250 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणून सांगितलं, 4 आठवड्यात उत्तर देतो म्हणे. अजून उत्तर आलं नाही, 15 आठवडे व्हायला आले. आणि तुम्ही आमदार कसे झालात हे देखील आम्हाला माहिती आहे. तुमचा पुतण्या जिल्हा परिषद सदस्य कसं झालं हे देखील आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही लोकांचे मुंडके मोडून शेतकऱ्यांचे गोरगरीब कष्टकऱ्यांचे पैसे खाऊन गडगंज संपत्ती कमवून सत्तेचा आणि व्यवस्थेचा दुरुपयोग करून आमच्यासारख्या जबाब विचारणाऱ्या, आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या पोरांना राजकारणातून संपवण्याचा विचार करत असाल तर सोडून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आमच्यासारखे वाघाचे बछडे या ठिकाणी तुमच्यासारख्यांना जाब विचारण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. तमचा आणि व्यवस्थेचा उपयोग करून किती दंडपशाही करायची ती करा. मात्र आमच्या अंगामध्ये लागलेली आग ही शांत बसणारी नाहीये. तुमचे 4-2 मुंडके पैसे घेऊन गेले असतील तिकडे, पण लक्षात ठेवा, शेतकऱ्यांसाठी गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी काम करणारा आणि आवाज उचलणारा हा कार्यकर्ता आहे. कमवलेली संपत्ती, तुम्ही खाल्लेलं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी बाहेर काढायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या जबाबदारीनं वागा. शेतकऱ्यांसोबत भेदभाव करू नका. सरसगट पंचनामे झाले पाहिजे, सरसगट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ही भूमिका तुमची ठेवा. आज शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी बूथ प्रमुखाच्या बांधावर जाऊन चहा पोहे खाल्ले, तुम्ही मस्त फोटोशूट केला. आणि आम्ही तुम्हाला बोलायचं नाही की शेतकऱ्यांची काबाड कष्ट करणारी पोरं आणि जाब विचारणार. आम्ही टॅक्स भरतो म्हणून पगार तुमचं होतं आणि म्हणून आमच्या पगारावर जगणारे तुम्ही अशी दडपशाही करून मगरुरी सत्तेची मगरुरी व्यवस्थेची वापरून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर याचा उद्रेक होईल. आणि सत्तेची मगरुरी तुम्हाला एवढी आलेली आहे, तुम्ही व्यवस्थेचा आणि सिस्टमचा वापर करून गुन्हे दाखल करायला सांगतायत. आमदार झाले म्हणजे काय यांच्या घरचं पद नाहीये. प्रत्येक मतदारसंघातील नागरिकाला सांभाळून घेणे, त्याच्या सुखादुःखात सामील होणे हे यांचं कर्तव्य आहे. आमदार म्हणजे यांनी यांच्या पार्टीची खैरात मांडून या ठिकाणी ठेवली आहे. हे पार्टीचं पद नाही, हे पक्षाचं पद नाही, इथल्या जनतेला व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पद आहे. म्हणून यांच्या मुजोरीला आम्ही घाबरणारे नाहोत. अनुराधाताई चव्हाण यांना वाटत असेल की या साबळेवर असे 4-2 गुन्हे दाखल केले म्हणून हा साबळेचं राजकारण संपेल, तर मी राजकारण करत नाही. समाजकारण करत असताना मात्र जो शेतकऱ्यावर गोरगरीब कष्टकऱ्यावर अन्याय करतो त्याला मी सोडत नाही. वाघाचा बछडा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे.
तुमच्यासारख्यांना घाबरून, तुमच्यासारख्या हिटलरवादी विचारांच्या लोकांना घाबरून आम्ही शांत बसल असं जर का तुम्हाला वाटत असेल, हा तुमचा दूतखुळा गैरसमज आहे, हे लक्षात ठेवा. जय जवान, जय किसान.